सत्यदादा तुम्ही? होय मीच. तुम्ही कामच असं केलंय की मला स्वतः यावं लागलं. तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय सर. तुम्ही बसा. बसा तुम्ही. नाही ठीक आहे. हे बघा सर, कसं आहे, शिक्षण हा सर्वांचा मूलभूत अधिकार आणि ही गरीब पोर आहे तो. यांना यांचे फीचे पैसे जमा करायला जरा उशीर झाला. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की या क्षुल्लक कारणावरनं तुम्ही त्यांचं शिक्षण थांबवू नका. वाटल्यास तर मी तुमच्या समोर हात जोडतो. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, पण तुम्ही यांचं ऍडमिशन थांबवू नका सर. वय आणि विद्यार्थ्यांचं नुकसान झालं म्हणून तुमच्यावर आणि तुमच्या संस्थेवर मी कायदेशीर कारवाई सुद्धा करू शकते. नाही मॅडम, नाही. मी असं काही करणार नाही. विद्यार्थ्यांचं नुकसान मी होऊन देणार नाही. मुलांनो, तुमचे पेपर्स ऑफिसमध्ये जमा करा. मी स्वतः तुमचं ऍडमिशन करून घेतो. थँक्यू सर. सत्यादादाचा विजय असतो. सत्यादादाचा विजय असो. सत्यादादाचा विजय असो. एकत्वादा. सत्यादादा. एकत्वादा. सत्यादादा. बस बस, इथे दंगा नको. चला. उपास सोडताय का? नाही, माझा नाही उपास. तो नाही, हा मुख्याचा जो उपास आहे तो सोडा आणि मुद्द्याचं बोला. वकील साहेब, म्हणजे काम काय होतं माहित आहे का? हा बघा, आता मंजूच्या आणि सत्याच्या घटस्फोटाला काही लय दिस राहिले नाही. ती आता 15 दिवसात त्यांचा घटस्फोट होणार आहे आणि झालाच पाहिजे हो, इश्याच नाही. कारण त्या सत्याने लई त्रास दिलाय हो मला. लय म्हणजे लय त्रास दिलाय. माझ्या लेकाला, एकुलत्या एक लेकाला, त्याला बी लय त्रास दिलाय. जेव्हा बघल तेव्हा आहेच. त्याच्यामुळं ह्या समध्याचा मला बदला घ्यायचा आहे बघा. बापरे. बरं मला एक सांगा, तुम्हाला नक्की करायचंय काय? पोट दुखतंय? पोटगी पोटगी. वकील साहेब, मेन मुद्दा काय आहे माहित आहे का? कसं आहे, आमच्या मंजूला सत्याकडनं बक्कळ अशी पोटगी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या इस्टेटीमध्ये हिस्सा बी मिळाला पाहिजे. आणि ही समजाय का नाही, त्या सत्यानी काही एक शब्द न काढता त्याच्या मनाने गपचीप समद मंजीला दिलं पाहिजे. असं काय तर करावं. मिशेल भाई, हा जो टेबल फॅन आहे, हा बोलणार कधी? आज दिवसभरात बोलेल का? वकील साहेब, तुम्ही काय गौंडी आहे? म्हणजे म्हणजे एकदा ह्या भिताडाकडे, एकदा त्या भिताडाकडे, एकदा छताडाकडे. नाही, कसं आहे, जरा बारीक सारीक गोष्टीचा विचार करावा लागतो आणि तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये हे काम. गवंडाचं कपसा की जरा. नाही वकील साहेब, मुद्दा काय? घटस्फोट. घटस्फोट मिळवून द्यायचा तर पोरगी पण मिळवून द्यायची. इतकं सोपं असतं इथे. त्यासाठी असं एवढं टेबल फॅन करायची काय गरज आहे? नाही हो, असं नसतंय. मंजुनी जर घटस्फोट घेतेवेळी पोरगीची मागणी केली तर तिचा तिच्या सासरकडच्यांकडून छळ होतोय किंवा सत्याचं बाहेर परस्त्री सोबत संबंध आहेत असं आपल्याला कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल. हिडिओ 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 हिडिओ. हा वकील साहेब,
हाय माझ्याकडे पुरावा, दमा तुम्हाला धावती. हा सेट केलाय मी, बघू. ठेव का? फोन केला तर फोनवर बी नीट बोलला नाही. मग मला वाटलं का हिथं येईल, हिथं बी नाही आला. हल्ली ना असाच करतोय, नीट बोलतच नाही. होय. अगो बया, सत्या नीट बोलत नाही वे तुझ्याशी. नाही. अगो बाई, आणि लांब लांब राहतोय वे तुझ्यापासनं. वय हाय का नाही बक्कळ पुरावा. नाही 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 नाही, यातून घटस्फोट होईल आणि पोडगी मिळेल असा काय पुरावा नाही बघा हा. जरा दुसरा कुठला पुरावा असेल तर बघा. वकील साहेब ऐक ना, खूप सोपं असते अहो. ते व्हिडिओ एडिट बिडिट करा, ते न्यूज चॅनलला नाही का, जेवढं दाखवायचं तेवढं दाखवतात, बाकीचे लपून ठेवतात. तसं काहीतरी करा ना, जेवढं दाखवायचं तेवढं द्या चेक करून कोर्टात. हा, ते बघू पुढच्या पुढं. पण सध्या तरी मंजूनं तिचा छळ झाल्याची तक्रार केली असेल आणि ती स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम नसेल तर पोडगी शक्य आहे. पण त्यातही मंजूनी जर तक्रार केली आणि सत्यानी त्या तक्रारीला विरोध केला तर दोघांची केस पुढे सरकेल आणि दोघांचाही डिवोर्स लांबेल. पण त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. इथं वकील कोण आहे? मी होय ना. मग आता ही जी केस तुम्ही लढताय मंजीच्या आणि सत्याच्या घटस्फोटाची, त्याचे तुम्ही पैसे घेणार आहे? साहजिक गोष्ट आहे ना, पैसे तर घेणारच मी. कुठला वकील असा फुकटात दिवस मिळवून देईल? होय ना. मग हा बघा, जर तुम्हाला ह्याचं पैसे पाहिजे असतील तर आमच्या मंजीला घटस्फोट मिळून बक्कळ अशी पुडगी मिळेल. त्याच्यासाठी कोर्टात पुडगीची केस उभी करायची आणि तिला पुडगी मिळवून द्यायची. तिला पुडगी कशी मिळत ही तुम्ही बघायचं, तरच तुम्हाला पैसे मिळतील, नाहीतर इसरा. कसे, पोटगी मिळाली तर तुमची दिवाळी, नाही मिळाली तर तुमचा शेंगा. ठीक आहे. वाघमारे, मला भूक लागल्या, तुम्हाला काय खायचंय का? मला पण लागले खूप. थांबा. या. दादा जरा पुढे 5 मिनिट थांबा, मी लगेच आलो. हा आलो लगेच. दोघंच आला बरं खायला, आपल्या सोबत तिसरा माणूस पण आहे हे लक्षात ठेवायचं असतं. पण मी तसा नाही, मी सगळ्यांचा विचार करतो ना. हा बसा 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 बसा. दादा 3 वडापाव द्या हो. माझं झालं, तुमचं सांगा. अरे आत्ताच तर 3 वडापाव सांगितलंस की. अरे ते माझं झालं, तुमचं सांगा. बरं थांबा दादा, 5 वडापाव घ्या, माझे 3 आणि दोघांचे 2. बलमा, तुझ्या मित्राचं कौतुक आहे बर का. प्रिन्सिपल बरोबर अजिबात दादागिरी न करता त्याला समजावलं. बरं वाटलं मला. पण मला नाही आवडलं तू असा हात जोडलेलं आणि वरनं प्रेमाने बी बोललास, उगाच बोललास प्रेमानं. अरे आता एखादी गोष्ट प्रेमानं सुटत असेल तर उगाच कशाला चिडचिड करायची? एखादी गोष्ट प्रेमानं सुटत असेल तर कशाला चिडचिड करायची? हल्ली लईच प्रेमानं वागायला लागलायस तू. हा काय विषय? अरे मग आता प्रेमात पडल्यावर दुसरं काय होणार आहे? म्हणजे आता मला कळलंय ना की प्रेमानं वागल्यावर जर गोष्टी सुटणार असतील तर कशाला उगाच चिडचिड करायची. हा मग प्रेमानं समजवलं की समोरचा माणूस समजतोच. फक्त प्रेमानं समजावता आलं पाहिजे. बरोबर ना बलमा? हा होय 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 होय. दादा झालं का वडापाव? घ्या. हा नाही माझी 3 आहे. हा हे 2 दे. काय रे, काय खुसूर पुसूर चालू आहे? कुठे काय काहीच नाही. काय नाही, पाव चांगला आहे. वा तुलाच काय वडापावच्या गाड्यावर कधी कोणी प्रपोज केलं होतं काय?
वाघमारे, दिवसा बघा की असं उन्हाळ्यासारखं ऊन पडते आणि रात्री कडाड्याची थंडी पडते. कुठली कडाक्याची थंडी? मागच्या वर्षी बी एवढीच थंडी होती. होय काय? पण वाघमारे, काय बी म्हणा, या वर्षीची थंडी लईच भारी आहे बघा. म्हणजे जरा जास्तच रोमॅन्टिक आहे. अच्छा, मग उन्हाळा कसा असतो? ते आता उन्हाळा आल्यावर बघू की. त्यांना नेमकं जायचंय कुठं ते मला माहित असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं की. आपलं मीटर पेक्षा पैसे वाढणार बरं का. हा, मीटर चालत नाही, आपलं ठरवून भाडं असतं. अरे सत्या थांबव बाबा, का माझा किस्सा कापायला लागलायस तू? नाही, रिक्षाचं बिल एवढं होईल की मला नेऊन बैल बाजारात विकायला लागल. अरे आता कुणाचा फोन आलाय? सत्या, एकतर फोनवर बोल, नाहीतर गाडी चालव, नाहीतर गाडी थांबून फोनवर बोला. वाघमारे शांत व्हा. बरं जाऊ दे, मी घरी गेल्यावर बघतो कोण आहे. अरे बाबा, फोन तर उचल, नाही तर गाडी तरी थांबव. नाही, रिक्षाचं एवढं बिल होईल, मला नेऊन कुठं तरी विकायला लागल. सत्या, कुठं चाललोय रे आपण? चाललोय एका ठिकाणी, माझं काम आहे जरा. थांबव. कुठे गेली? इकडे काय झालं? आता कुणीकडे नाही जायचं, आता इथंच थांबायचं, बाद झालं. सांज सावळ्या रंगाची या पडली भूल जणू सांग तूच रे डालाया सजना काय म्हणू हा सांज सावळ्या रंगाची या पडली भूल जणू सांग तूच रे डालाया सजना काय म्हणू मन होर होरतया तुझ्यासाठीच होरतया मनातलं गुंज भटी उदे जरा सावली तुझी मी तर का दुरावा पिरतीच लेन तुझ्याले उदे जरा मन तुझ्या मग धावा घेऊन या तुझं नाव छळायाची द्वाड लागल तुझी जर धून काही सुचणार तुझं काही जीवाला या याड लागल जीवाला या याड लागल तुझ्या मनातलं कधी सांगशील सत्या? कारण मी आतुर आहे माझ्या मनातलं प्रेम सांगायला. अरे काय रे पोरीनो, एवढ्या रात्री इकडे काय करताय? बरं झालं तू इथेच भेटला. अरे सकाळी ते कॉलेजमध्ये वेळ निघून गेल्यामुळे ऍडमिशन मिळत नव्हतं. तू देवासारखा धावून आलास आणि आमचं ऍडमिशन झालं. थँक्यू बोलायचं राहून गेलं होतं. त्यात काय एवढं, बाकी घरात सगळं बरं आहे ना? कसली बी मदत लागली तर बिंदास सांगायचा. हो. आणि कॉलेज कसं सुरू आहे तुमचं? एकदम मस्त, लय मजा येते. अरे आपलं कॉलेज हायच भारी. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा कॉलेजला होतो ना,
लागले खिकी करून? ऍडमिशन झालंय ना, निघा आता. घरचे वाट बघत असतील. एवढा उशीर बाहेर काय काम आहे तुमचं? ह्या कोण? या पोलीस आहेत, प्रोटेक्शन साठी माझ्या सोबत आहे. आणि याची बायको आहे. लग्नाची. निघा आता. झालं का बोलून? काय राहिलंय अजून? राहिले असेल तर सांग, बोलवते परत. चल घरी. चल की आता, काय राहायचं इथंच? नाही. ह्या नेबलेटनं चांगला चान्स घेतलाय. आता तर काय सत्याची बॉडीगार्ड म्हणून त्याच्या मागे मागे फिरायला मिळते हिला. माया सुर्वे, काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. हिला सत्यासोबत राहू द्यायला नाही पाहिजे जास्त वेळ. पण ही काय आताच एकत्र नाहीत. त्या कन्शिलर मॅडमने एवढं सांगितलं, मी सांगितलं तरी भेटच होते की ही. पण आता तर सोबतच फिरत असतात. म्हणजे सत्या त्या निर्भयच्या प्रेमात तर पडला नसेल ना? नाही पडायचा. खरंच पडला असेल तर होयो. अहो वाघमारे, मी फक्त गप्पा तर मारतो तो त्या पोरींशी, आणि त्या लहान आहे तो माझ्यापेक्षा. वाघमारे. ए सत्या, काय झालं निर्भयला? अगं मम्मी काय नाही, ते वाघमारे जरासं चिडलत माझ्यावर. ए सत्या, हसण्यासारखं काय त्यात? चिडली तर चिडली, तिचं कुठं मनावर घेतो तू? आणि हे बघ, तिला राग आला असेल तर येऊ दे. उगा तिच्या मागं तुझा टाइम वेस्ट करू नको बर का? हा, उगा तिची समजूत काढायला जाशील तू. आधीच काही कमी डोक्यावर नाही बसली ती. 4 दिवसाची मेहमान ह्या घरात, 4 दिवसाची. तेव्हा तिला हिसाबातच वागव. वा 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 वा, म्हणजे ही दिसभर जरी एकत्र असले तरी ह्यांच्यात भांडणं होत्यात. एकत्र अशीच ह्यांच्यात रोज भांडणं होऊ देत. म्हणजे ही निबड ह्या घरातनं नाही तर सत्याच्या मनातलं पण निघून जाऊ दे. काही गरज नव्हती त्या पोरींशी गुलगुलू बोलत बसायची. काय तर मग कसं चाललंय? सगळं व्यवस्थित ना? मजेत. मग शिकवते कोण आता? आम्ही कॉलेजात असताना असं करायचो, तसं करायचं, आम्ही लई मज्जा केली, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. मी पुण्यात MBA केलं. आणि ते एरवी माझ्यावर बोलायला वेळ नाही, नुसती गडबड. वाघमारी, मला उशीर होते, बसा गाडीवर. वाघमारी, मला तात्यासाहेबांकडे जायचंय, चला लवकर. काय झालं मंजू वहिनी? कोणाच्या नावाने एवढे खडे फोडताय? तुझ्या भावाच्या नावानं. का? काय केलं त्यांनी? काय केलं? अगं मी त्याच्या लग्नाची बायको बरोबर असताना गाडी थांबून दुसऱ्या पोरींशी गुलगुलू बोलत होता. कामापुरतं बोलून निघाव ना, एवढं गप्पा मारत बसायची काय गरज आहे? माझ्या बरोबर तर नाही बोलत असं गुलगुलू. माझ्या बरोबर बोलायचं म्हणलं की त्याच्या जिभेला आकडी येते. तुला काय झालं हसायला? अहो मंजू वहिनी, खोडे झाले बघा तुम्ही. म्हणजे? अहो म्हणजे सत्याला आवडायला लागले तुम्हाला. तू उगाच काय बी अंदाज लावू नकोस. तसं काय बी नाही. आता असंच म्हणलात ना तुम्ही. माणूस आपल्याला वेड लागल्याचं, प्रेमात पडलेल्याचं कधीच मान्य करत नाही. आणि इथं कुणीतरी प्रेमातच वेड झालेलं दिसतंय. वा, माझा अंदाज एकदम करेक्ट आहे म्हणायचं मग. हो ना मंजू वहिनी? प्रेमाची आग आता दोन्ही साईडनी लागले म्हटल्यावर त्या आगीचं भडकं तर व्हायलाच पाहिजे. चांगल्या कामासाठी उशीर कशाला मग? म्हणजे तो पण त्याच्या मनात काय आहे ते बिनधास्तपणे तुम्हाला सांगू शकेल.
नाहीतर मग तुम्हाला काय वाटेल याचा विचार करत बसला असेल. चला आत्ताच्या आत्ता सांगून टाकूयात. सविता, तुला शपथ आहे हा? तू सत्याला काहीच बोलणार नाहीस. अहो पण का? तुमच्या मनात काय ते सत्याला कळायला नको का? तो केव्हापासून विचार करत असेल तुम्ही काय बोलाल, तुम्हाला काय वाटेल. मग त्याला एकदा सांगितलं की सोपं पडेल ना. अगं, माझ्या मनात काय आहे त्याचं त्याला नको आहे कळायला. म्हणजे तुमच्या मनात त्याच्याबद्दल काहीतरी आहे. छे, असं काय नाही हा. राहू द्या वहिनी, मला जे कळायचं ते कळलंय बरोबर. सवे, तू प्लीज कुणाला काय बोलू नकोस हा. म्हणजे सत्या स्वतःहून मला जोपर्यंत प्रपोज करत नाही ना तोपर्यंत तरी काय सांगू नको. सवे, मला वचन दे, तू कुणाला काहीच नाही सांगणार. ठीक आहे, मी कोणालाच काही नाही सांगणार. पण तुम्ही तुमच्या मनात काय ते लवकरात लवकर सत्याला सांगून टाका.